कचरे व गंदगी की समस्या को लेकर मचे जबरदस्त हंगामे के मद्देनजर अमरावती महानगर पालिका की विगत 28 फरवरी को हुई विशेष सभा में समस्या का अध्ययन करने हेतु अस्वच्छता निवारण समिति के तौर पर एक अभ्यास गट का गठन किया गया था, जिसकी तीसरी और अंतिम बैठक आज मनपा मुख्यालय में हुई। स्वच्छता समितीची तिसरी बैठक आमची संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवकाच्या वतीने जे समस्या निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या त्याच्यात इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा ठराव आम्ही आज इथे पास करून पुढच्या आमसभेमध्ये ठेवणार आहे। आणि जी स्वच्छता समिती गठीत केली होती, मला असं वाटतं समितीमुळे खूप चांगला फायदा झालेला आहे आणि प्रत्येकाची समिती करून जर निर्णय घेण्यात आला तर लवकरात लवकर समस्या मार्गी लागतात। आणि अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने आम्ही जितका जास्त त्यात इन्क्लूड करता येईल असा प्रयत्न केलेला आहे। आज मनपामध्ये स्वच्छता समितीची बैठक झाली। या स्वच्छता समितीच्या 3 बैठका झाल्या, आजची ही शेवटची बैठक आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये अनेक निर्णय पारित झाले आणि हे सगळे निर्णय आम्ही आमसभेमध्ये ठेवणार आहोत। धुवारणी असो, फवारणी असो, गाड्या वाढवणे असो, मनुष्यबळ वाढवणे असो, त्याचप्रमाणे शौचालय, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता असो, असे अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि ते जे मुद्दे आहे ते मार्गी लागले पाहिजे। आणि मला अभिमान वाटतो की अमरावती शहराच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच अशी स्वच्छता समिती गठीत करण्यात आली आणि त्या माध्यमातून अतिशय चांगली साधक बाधक चर्चा या अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भात झाली आणि या माध्यमातून निश्चितपणाने मला विश्वास वाटतो की अमरावती शहरात येत्या काही दिवसामध्ये स्वच्छ आणि सुंदर होईल असं मला वाटतं। आज महानगरपालिकेची स्वच्छता अभ्यास गटाची बैठक संपन्न झाली। त्या बैठकीत ज्या स्वच्छतेसंदर्भाच्या उणिवा झालेल्या करारामध्ये जाणवल्यात त्या स्वच्छतेसंदर्भातल्या उणिवा आम्ही या ठिकाणी स्वच्छता अभ्यास गटाच्या समितीने शिफारसी केल्या आहेत आणि ती शिफारस आम्ही माननीय महापौरांच्या माध्यमातून आमसभेत येत्या 20 तारखेला या ठिकाणी आम्ही सादर करू आणि आशा आहे की त्या स्वच्छतेच्या सर्व शिफारसी या ठिकाणी पूर्ण होईल आणि लवकरच आपली अमरावतीसुद्धा स्वच्छ, सुंदर आणि अमरावती या ठिकाणी असेल। जो कोनार कंपनी का जो विषय चल रहा है गंदगी के ताल्लुक से, जो सफाई के ताल्लुक से जो सफाई नहीं हो रही थी, तो उसके लिए एक स्वच्छता समिति गठित की गई थी, जिसके अध्यक्षता जो है चेतन गावंडे साहब जो पक्ष नेता है उनकी अध्यक्षता में मीटिंग हो रही थी। तो देखिए 3 मीटिंग हो चुकी है। 3 मीटिंग में ये समिति बनी है, उसमें एक समिति की तरफ से एक सिफारिश की गई है कि उसमें जो है सबसे ज़्यादा जो कर्मचारी नियुक्त हुए हैं उनके ऊपर जो है वो बढ़ाया जाए और उसके बाद ये भी सिफारिश हुई है कि जो घंटी कटला ऑटो है, जो छोटे ऑटो है जो कचरे के डिगार उठाते हैं वो शुरू किया जाए। उसके बाद फवारनी और लेंडेन पाउडर और जो भी जो दिक्कत जा रही है उसके ऊपर विषयों पर चर्चा की गई और सिफारिश की गई और ये जो है आम सभा में इसको रखा जाएगा सामने कि महानगर पालिका जो है हमारे इस सिफारिशों पर सभी पक्ष के लोग और सभी पार्टियों के कॉरपोरेटर हमारे साथ रहेंगे और ये जो भी हमारा प्रस्ताव है इसको एक्सेप्ट करेंगे। अंतिम बैठक के बाद सभी सदस्यों की ओर से आए सुझावों को ध्यान में रखते हुए समिति ने अपनी सिफारिशों को संकलित कर महापौर तथा मनपा आयुक्त के समक्ष अपनी विस्तृत रिपोर्ट भी प्रस्तुत कर दी, जिस पर अब आगामी 20 अप्रैल को होने वाली मनपा की आम सभा में विचार विमर्श किया जाएगा तथा आम सभा की सहमति के अनुसार शहर में साफ सफाई की व्यवस्था को चुस्त दुरुस्त करने के लिहाज से कोई ठोस निर्णय लिया जाएगा। स्वच्छता समिति की बैठक के उपरांत दैनिक अमरावती मंडल के साथ बातचीत करते हुए समिति अध्यक्ष व मनपा की सभागृह नेता चेतन गावंडी सहित नेता प्रतिपक्ष विलास इंगोले, स्थायी समिति सभापति अविनाश आम सभा में महानगर पालिका की जो स्वच्छता के सिलसिले में जो अभ्यास गट निर्माण किया गया था उसकी ये अंतिम बैठक आज हम लोगों की सब हुई। उसमें सभी गट नेता है, माजी महापौर है, सभी जिम्मेदार लोग उस समिति में हैं। आप लोगों को उनके सबके नाम तो पता ही है
और महानगर पालिका की स्वच्छता गट इसका सविस्तर अहवाल, अंतिम अहवाल आज महानगर पालिका के सुदाम काका देशमुख सभागृह में रखा गया। उसमें मनुष्यबल का विषय है, प्रत्येक प्रभाग में मनुष्यबल निश्चित करना और ज़्यादा के कर्मचारी लगाना, ऐसा विषय मांग रही। प्रभाग न्याय, हर प्रभाग में तकरार निवारण केंद्र होना चाहिए, हेल्पलाइन होना चाहिए, मोबाइल ऐप तकरार प्रणाली होनी चाहिए, नियमित धुआरनी फवारनी, लेंडेन पाउडर की उपलब्धता, जो एग्रीमेंट में नहीं था वो एडिशनल सब इसमें लिया गया। और जो ट्रक A1 में कम है उसमें भी ट्रक बढ़ाने चाहिए, ऐसी मांग रखी है। और ये ज़्यादा का सब शर्ती अटी जितनी हैं जो टेंडर में पहले नहीं थी वो लगाने के सिलसिले में अंतिम अहवाल आम सभा में रखा जाएगा। प्रशासन उसके ऊपर अपना मत देगा और उसको अंतिम स्वरूप दिया जाएगा। हम लोगों का कहना ही इतना है कि गांव में साफ सफाई के सिलसिले में, स्वच्छता के सिलसिले में लोगों को राहत मिले और गांव स्वच्छ और सुंदर रहना चाहिए। ये महानगर बड़ा ऐतिहासिक महानगर है। यहाँ स्वच्छता के सिलसिले में हमेशा के लिए साफ सफाई का मुद्दा ये हमेशा के लिए ख़त्म होना चाहिए। लोगों को इसमें से राहत मिलनी चाहिए और ऐसा आगे होगा, ऐसा मुझे विश्वास है। हम लोग पूरे प्रयासरत हैं। ये टेंडर निकालने के सिलसिले में प्रशासन ने बहुत ज़्यादा जल्दबाजी की गई और जल्दबाजी से ये टेंडर पब्लिश हुआ, ऐसे हमारी सोच है। उस सिलसिले में आगे सभागृह में चर्चा होगी। धन्यवाद। अमरावती महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वच्छतेच्या विषयामध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली आणि चर्चेअंती माननीय सभापती तथा महापौर यांनी सभागृहाला आश्वस्त केलं की स्वच्छतेच्या संदर्भामध्ये एक अभ्यास गटाची निर्मिती करून त्या अभ्यास गटाच्या शिफारसीनुसार समोर कारवाई करू। त्या अनुसार माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आणि या समितीमध्ये जवळपास 19 सदस्य या अभ्यास गटामध्ये होते। 3 या अभ्यास गटाच्या माध्यमातून 3 बैठका संपन्न झाल्या आणि 3 सभेच्या संपन्नतेनंतर या समितीने काही शिफारसी आपला अहवाल सभागृहामध्ये 20 तारखेच्या ठेवणार आहे। त्या एकंदरीत अभ्यास गटाचा जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष असा येतो की आम्ही हा अहवाल 2 पार्टमध्ये केलेला आहे। एक तर टेंडर प्रक्रिया सुरू असतानाच्या केलेल्या अटी शर्ती आणि प्रत्यक्ष करारनामा करत असताना केलेल्या अटी शर्ती आम्ही तपासून पाहिल्या। यामध्ये आम्हाला विसंगती आढळून आली। त्या विसंगतीचा सविस्तर अहवाल आम्ही सभागृहामध्ये ठेवणार आहे। त्या संदर्भात सभागृहात जे निर्णय घेईल त्या निर्णयावर येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी प्रशासन करेल। दुसरा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये सन्माननीय सदस्यांनी ज्या सूचना केल्या, सभागृहामध्ये ज्या नगरसेवकांनी आपल्या समस्या म्हणा सूचना मांडल्या होत्या, त्या सर्व एकत्रित करून आम्ही समितीने काही शिफारसी केल्या। त्यामध्ये प्रामुख्याने या तक्रार निवारण केंद्र प्रभागनिहाय असावे, ते 24 तास सुरू असावे, फॉगिंग, स्प्रेइंग, लिंडेन पावडर, ब्लिचिंग पावडरची त्यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता, ते इन्क्लूड करावं। त्यानंतर पार्ट ए जो आहे त्याच्यामध्ये ट्रकची कमी आहे, त्या ट्रकची संख्या वाढवावी। जो कचरा स्पॉटवरून उचलला जातो तिथे JCBच्या द्वारे ठेवला जातो, परंतु त्याही ठिकाणी मग नंतर कचरा शिल्लक राहतो। त्या ठिकाणची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने त्याही ठिकाणी मॅनपॉवर वाढवावे। अशा सविस्तरपणे ज्या शिफारसी आम्ही केलेल्या आहे। सभागृहामध्ये त्या सभागृहाच्या पटलावर समितीचा अहवाल प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर सभागृह जो निर्णय होईल त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये प्रशासन आपली कारवाई पुढे नेईल। 4 वर्षाचा प्रशासन काळ झाल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या
आणि नगरसेवक आले, पहिल्याच मिटिंगमध्ये पूर्ण अमरावती शहराचा कळीचा मुद्दा होता की पूर्ण शहर हे कचरामय झालेलं आहे. हे शहरात कचरा आहे की कचऱ्यात शहर आहे, एवढा मोठा प्रश्न सगळ्या नागरिकांसाठी होता आणि त्यामुळे पहिली मिटिंग घेण्यात आली. हा विषय इतका सिरियस होता कारण प्रशासन काळामध्येच टेंडर प्रोसिडिंग झाली, प्रशासन काळामध्येच जुने जे कॉन्ट्रॅक्टर होते ते निघून गेले आणि नवीन कॉन्ट्रॅक्टरला काम देण्यात आलं आणि तेही पूर्ण शहराला एका कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलं. हा विषय तेव्हा मिटिंगमध्ये खूप गाजला. मग यातनं उत्तर काय मिळणार आहे, ॲग्रीमेंट काय आहे, ॲग्रीमेंटमध्ये आपल्या जनतेला काय काय मिळणार आहे, हे सगळे अनुत्तरित प्रश्न होते आणि त्यामुळे आमसभेने असं ठरवलं की एका कमिटीची स्थापना करावी. जी कमिटी जे टेंडर होते टेंडर, त्यानंतर झालेला ॲग्रीमेंट, कंडिशन्स काय होते आणि कंप्लायन्सेस काय आहे, त्या सगळ्यांचा उहापोह करेल. या कमिटीमध्ये जसे आमचे सभागृह नेता आहेत चेतनजी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटीची स्थापना झाली. आजपर्यंत आम्ही 3 मिटिंग्स घेतल्या आणि 3 मिटिंग घेत असताना जुने टेंडर्स, जुने ॲग्रीमेंट्स, कोर्टाच्या ऑर्डर्स आणि आताचे जेवढे कंप्लायन्सेस आहेत सगळ्यांच्या कागदपत्रांची सगळ्या कमिटीने उहापोह केला, वाचन केलं, त्याच्यावर चर्चा झाली. 3 वेळपर्यंत आमच्या चर्चा झाल्या आणि त्यानंतर जे जे फॉल्ट्स आहेत जे आमच्या निदर्शनात आले ते आम्ही काढलेले आहेत. आमच्या दृष्टीने कॉन्ट्रॅक्ट देत असताना जेव्हा ॲग्रीमेंट झालं, टेंडर आणि ॲग्रीमेंटमध्ये काही फरक आला आहे, काही कंप्लायन्सेस झाले नाही आहेत किंवा तसंच जे ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं आहे त्याचे कंप्लायन्सेससुद्धा पूर्णपणे होत नाही आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे जसं मॅनपॉवर झालं, फवारणी झाली, याचे कंटेंट्स त्या ॲग्रीमेंटमध्ये नाही आहेत. याच्यावरून हे लक्षात आलं की हे काही जे फ्लॉज आहेत ॲग्रीमेंटमध्ये याच्यामुळे अमरावती शहराला जी अपेक्षित स्वच्छता हवी आहे ती होत नाही आहे. तर हे सगळे फ्लॉज एकत्र करून तसा एक आम्ही डॉक्युमेंट बनवलं आहे. जे डॉक्युमेंट आता येणाऱ्या 20 तारखेला आम्ही आमच्यासमोर ठेवू. त्यामध्ये प्रशासनाकडनं आम्हाला ज्या अपेक्षा आहे जेणेकरून अमरावती शहरातील नागरिकांना जी अपेक्षित स्वच्छता आहे ती आम्ही देऊ शकू, त्या दृष्टीने प्रशासन काय काय कारवाई करते याकडे ते आमचं लक्ष आहे. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वात प्रथम महत्त्वाची ओरड जी होती ती स्वच्छतेच्या संदर्भातली. त्या स्वच्छतेच्या संदर्भात 28 फेब्रुवारीला एक स्वच्छतेवरती स्पेशल महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये सर्व शहराच्या स्वच्छतेच्या संदर्भातल्या सर्व सन्मान्य सदस्यांनी अनेक पद्धतीचा आक्रोश केला आणि तो आक्रोश खराही होता. कारण आधीच्या 3.5 वर्षाच्या कालखंडात प्रशासकीय काळामध्ये मनुष्यबळाची व्यवस्था नसल्यामुळे अतिशय दुर्दम्य अशी परिस्थिती स्वच्छतेची झालेली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारीला जे स्वच्छतेच्या संदर्भातली बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व सन्मान्य नगरसेवकांचा आक्रोश बघता त्यावर एक अभ्यासगट तयार करण्यात आला. त्या अभ्यास गटामध्ये सर्व पक्षाचे सन्मान्य गटनेते, काही पक्षाचे विशेष जे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक वर्षे राहिलेले जे सदस्य, जे तज्ज्ञ आहेत त्या विषयातले काही असे सदस्य आणि मान्य सभागृह नेते चेतनजी गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट तयार झाला आणि त्या अभ्यास गटाच्या 3 बैठकी झाल्या. त्या 3 बैठकीनंतर आज अहवाल तयार करण्यात आला. त्या अहवालामध्ये अमरावती महानगरपालिकेला 28 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीमध्ये माननीय आयुक्त यांनी त्यांच्या निर्देशातून कळवलं होतं की झालेला जो करारनामा आहे त्या करारनाम्यामध्ये काही बदल करण्याचे अधिकार तुम्हाला आहेत आणि ते बदल अत्यंत आवश्यक असल्यामुळे या 3 बैठकीमधून काही बदल करण्याच्या संदर्भातले निर्णय आज या फायनल अभ्यास गटाच्या बैठकीमध्ये झाले. त्यामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या संदर्भात अमरावती शहरात कशी स्वच्छता असली पाहिजे, फवारणी धुवारणीचा आधार त्याला असला पाहिजे, त्यानंतर घंटीकडले रेग्युलर लोकांच्या घरापर्यंत गेले पाहिजे, त्यानंतर कचरा उचलण्यासाठी ऑटोची व्यवस्था असली पाहिजे, मनुष्यबळ कमी पडत असेल तर ते मनुष्यबळ कशा पद्धतीची व्यवस्था असली पाहिजे, या संदर्भातल्या सगळ्या चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी अहवाल सादर करताना माननीय आजच्या या समितीचे अध्यक्ष चेतनजी गावंडे साहेब, सभागृह नेता यांनी अतिशय पारदर्शकपणे अमरावती शहराला कशी स्वच्छता देता येईल आणि ज्यांच्यासोबत ॲग्रीमेंट झाला आहे त्या ॲग्रीमेंटच्यानुसार ज्या काही बदल आहेत ते बदल करून प्रशासन स्तरावरती अमरावती शहरातल्या नागरिकांना अतिशय चांगली स्वच्छता देण्याच्या संदर्भातली शिफारस खऱ्या अर्थानं आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे. मी निश्चितपणे माननीय अध्यक्ष आमचे चेतनजी गावंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो की पारदर्शकपणे अमरावती शहराच्या नागरिकांना स्वच्छतेच्या संदर्भात कशी दिशा मिळेल यासाठी घेतलेला जो त्यांनी केलेली जी शिफारस आहे ती अतिशय योग्य अशी शिफारस आहे. ती शिफारस उद्या येणाऱ्या 20 तारखेला आमसभेमध्ये मांडल्या जाईल आणि आमसभेमध्ये मांडल्यानंतर त्याला मंजुरी झाल्यानंतर शहरात निश्चितपणे चांगली स्वच्छता होईल या संदर्भात मला खात्री आहे.